नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। उर्मिलामाळ लूट प्रकरण उघडकीस, 3 चोरटे जेरबंद, फायनान्स कर्मचाऱ्यांची बॅग हिसकावणारे तिघे गजाआड। मोलगी पोलिसांची झटपट कारवाई, चोरीनंतर तिघेही हाती, 1,75,000च्या जबरी चोरीचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश। मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील उर्मिलामाळ गावाजवळ फायनान्स कंपनीच्या केंद्र व्यवस्थापकाला लुटणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीत जेरबंद करून मोठे यश मिळविले। या आरोपीकडून एकूण 1,75,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांच्या या जलदगती कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 19 नोव्हेंबर रोजी फिर्यादी आकाश जलोदकर वय 26 राहणार अक्कलकुवा हे कर्ज वसुलीची रक्कम घेऊन मोटरसायकलने जात असताना उर्मिलामाळ परिसरात 3 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील काळी बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले। या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गंभीर चोरी प्रकरणी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्पर हालचाली केल्या। पथकाने तडोदा तालुक्यातील चिनोदा येथून आरोपी नितीन वेस्ता वडवी व 29 यास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने साथीदारांची नावे उघड केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत कृष्णा विक्रमसिंग पाडवी वय 24 आणि संदीप कीर्ता वडवी वय 23 यांनाही अटक केली। अटक केलेल्या आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त, रोख रक्कम 85,100, टॅब 10,000, मोटरसायकल 80,000 असा एकूण 1,75,100 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते, सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सजन वाघ, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोलीस कॉन्स्टेबल यशोदीप ओगले यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार करत आहेत।